या संदर्भात त्यांची जी मागणी होती त्या संदर्भामध्ये आज त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय, काय माहिती? जी सचिन, आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा प्रवेशद्वारावरती बरीच आंदोलनं होत आहेत, मात्र हे एक अभिनव आंदोलन आहे। मातंग समाजाचे आमदार आहेत सुधाकर भालेराव, ते आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांनी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रवेशद्वारासमोर प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे त्यांनी हे संपूर्ण त्यांची जी आरास आहे, त्यांची पारंपरिक आरास त्यांनी केलेली आहे आणि सरकारचं चांग भलं व्हावं म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आपण बघा त्याच्या डफावरती टाक पडते आणि आंदोलन त्यांनी सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषण आहे आणि या सरकारच्या त्यांच्याकडून काय मागण्या आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आंदोलनासाठी त्यांनी आमरण उपोषण का करतायत। भालेरावजी, मला सांगा, तुम्ही आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे त्यात तुमच्या मागण्या काय आहेत? गेल्या अनेक वर्षापासून या मातंग समाजाच्या अनेक संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली सरकारला, परंतु गेल्या 9 वर्षापासून 1 ऑगस्ट 2003 साली क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट आयोगाची स्थापना झाली, परंतु आज तागायत अनेक आंदोलनं करून अनेक उपोषणं करून या सरकारला जाग येत नसल्यामुळं त्या समाजाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं विविध मतदारसंघातल्या सामाजिक मागण्या व क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यामधल्या 83 शिफारसी लागू करण्यात याव्या यासाठी मी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। नाही, पण तुम्ही सरकारकडे मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून मांडताय, आता सध्या तुम्ही आमरण आंदोलन सुरू केलेलं आहे। तुमच्या पारंपरिक वेशभूषा आहे तुमच्याकडे आता आणि तुम्ही त्या तुमच्या परंपरेनुसार सरकारला साकडं घालताय, तर तुमच्याकडे काय काय वस्तू की सरकारला जागेवर आणण्यासाठी तुम्ही आता त्याचा उपयोग करून घेताय? या ठिकाणी आमचा परंपरा असलेला वाजंत्री, सनई, सूर, हलकी, या ठिकाणी आमच्या महिला अशा पद्धतीनं कुणावर इडापिडा आली तर या पद्धतीचे पूजा करून त्यांना अशा पद्धतीनं भाग बांधून भाग बांधून बांगड्या बांधून ठेवल्यानंतर त्यांना आईमाईचं दर्शनाला पाठवल्यानंतर त्यांची इडापिडा टळते, त्यांचं चांगलं होते परंतु आमचं चांगलं होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती या समाजाची झालेली आहे आणि अत्यंत हलाखीचं जीवन जगणाऱ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी या राज्याचे 4-5 मुख्यमंत्री बदली झाले 2003 पासून, परंतु या समाजाचा आयोग या समाजाचा अभ्यास या ठिकाणी करून सुद्धा अहवाल स्वीकारून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही, ही चिंताजनक बाब आहे। अनुसूचित जातीमधल्या ज्या राखीव व्यवस्था आहेत, ज्या सुविधा आहेत त्या समाजाला मिळत नाहीत, म्हणून एक मातंग समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळालं पाहिजे। लोकसंख्येच्या प्रमाणात द्या अशी विनंती केली, 8% 5% आरक्षण द्या अशी विनंती केली, तरीसुद्धा ह्यांना लाज वाटत नाही, कारण ह्यांना झड सुरक्षा असते। या अवस्थेत जीवन जगणाऱ्या समाजाची अवस्था त्याला कशी माहिती पडेल, परंतु त्या समाजातला एक हितचिंतक म्हणून, त्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मी जी वेशभूषा जे समाज करतोय आणि त्याच्यामध्ये जीवन जगतोय, परडीमध्ये पीठ वाढतात आणि ते पीठ घेऊन जाऊन घरी लेकरा बाळाला भाकरी करून त्या भाजून त्याला खाऊ घालतात, अत्यंत हलाखीचं जीवन। स्वतःला राग येत असेल तर स्वतःला मारून घेतात आणि रस्त्यावर त्याला मारल्यानंतर त्याचं रक्त बघून 5 रुपये 2 रुपये देतात, ते घेऊन आमचं कुटुंब जगवतात। अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या समाजाची आहे आणि ह्या समाजाला जर काही वाटत नसेल, झड सुरक्षेमध्ये जीवन जगत असेल आणि या समाजाचा विकास होत नसेल तर लाज वाटली पाहिजे, म्हणून कमीत कमी या ठिकाणी अशा पद्धतीचा वेशभूषा करून आमरण उपोषण करत आहे। सकाळपासून मी काही खाल्लं पिल्लं नाही, यांनी सकाळपासून 2-3 वेळेस पियेनं सांगितलं असेल, सकाळची गोळी घ्या साहेब, थोडंसं ॲसिडिटी होईल, त्यासाठी ह्या कंपनीची गोळी डॉक्टरनं चांगली सांगितलेली आहे म्हणतील आणि ते खाऊन बाहेर निघतील बिचारे, परंतु याची कशी जाण राहील? एकीकडे आपण पाहिलं की पारंपरिक वेशभूषेक मातंग समाजाचे आमदार आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या मागण्या कित्येक वर्ष अशा प्रलंबित राहिलेल्या आहेत। त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी आपली जी सामग्री आहे, त्यांची वाजंत्री त्यांच्यासोबत आहे। एकीकडे भारत महासत्तेच्या दिशेने चाललेला आहे आणि दुसरीकडे भारतातला हा उपेक्षित घटक असाच अजून सरकार दरबारी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी यांना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात। भालेरावजी, तुम्ही डफ आणलेले आहे सरकारला जागा करण्यासाठी, तुमच्या डफावरती थाप पडू द्या आणि सरकारला जाग येऊ द्या। बिलकुल। त्यांना घोड्यावर नाचवतो, घोड्याचा ताल म्हणते त्याला। घोडं कसं नाचतंय? टाक टाक टाकावर। डफावरती ताप पाडून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करतायत। आपण पाहिलं तर वेगवेगळे मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत आणि